नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील। 100 दिवस 100 औषधे दिवस आज आपला 8वा। आज आपण बायर कंपनीच्या नेटिओ या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहोत। नेटिओ हे प्रोडक्ट आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे। तसेच आपल्याला यामध्ये कोणते घटक पाहायला भेटतात त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। याच्यामध्ये आपल्याला टेबुकोनाझोल 50%, ट्रायफ्लोक्स्ट्रोबिन 25%, WG फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला हे कंटेंट याच्यात पाहायला भेटतं। तसेच टेबुकोनाझोल 500 ग्रॅम आणि ट्रायफ्लोक्स्ट्रोबिन 250 ग्रॅम हे दोन घटक प्रति किलो या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला हे घटक पाहायला भेटतं। तसेच हे औषध आपण फवारल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या रोगांवर याचा प्रामुख्याने वापर करता येईल त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। तर भातामध्ये जो येणारा जो करपा, मानेवरील करपा, पानावरील करपा, तसेच मिरचीमध्ये येणारा भुरी रोग आणि अल्टरनिडिया, आणि अजून त्याच्यात सांगायचं ठरलं की केळीमध्ये येणारा सिगाटोगा आणि पानावरील ठिपके इत्यादी बुरशीजन्य रोग तुम्हाला दिसून आल्यास तर तुम्ही या औषधाचा आपण वापर करू शकतो। तसेच टोमॅटोमध्ये येणारा लवकर येणारा करपा, कोथिंबिरीवर येणारा ओला करपा इत्यादी बुरशीजन्य रोगांवर आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो। तसेच याचा वापर आपण फळ पिके असतील, भाजीपाला वर्गीय जे काही पिके असतील, वेलवर्गीय पिके असतील त्यांच्यावर आपण या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याचं प्रमाण कसं घ्यायचं त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। याचं प्रमाण प्रत्येक पिकावर वेगवेगळे, तरी साधारण आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून याचा स्प्रे घ्यायचा ठरला तर याचं प्रमाण 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम ते 0.6 ग्रॅम असं याचं प्रमाण। तर तुम्हाला मार्केटमध्ये हे औषध कोणत्या पॅकिंगमध्ये अवेलेबल होईल तर 10 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो या पॅकिंगमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल होईल। धन्यवाद मित्रांनो।